बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार. पुढे कसं होईल बरं काय? 100% येणार भाऊ आमचा देवानंद भाऊ 100% येणार. त्यावेळेस असा टर्म आहे की यावेळेस 100% देवानंद भाऊ निवडून येणार. कुठल्या कामासाठी त्यांना शोधत जायची गरज नाही. तुळजापूरला जर गेलं सहज गेलं तर त्या ठिकाणी ऑफिसमध्ये भेटतात. कुठल्याही गरीब एखाद्या जनतेनं फोन करू द्या त्याचा फोन उचलतात आणि फोन उचलल्यावर काय होतंय की कालच्या एका इलेक्शन होऊन सुद्धा कळलंय. देवानंद भाऊ रोजकरीचं कसं आहे इकडे वातावरण? ठीक आहे. काय आहे आतापर्यंत कसलंच काम निवडून दिलं ना आम्हाला. आता देवानंद भाऊ रोजकरीने विधानसभा जर लढवली तर काय होईल बरं? नक्कीच निवडून येते ती. आता देवानंद भाऊ रोजकरी जर उभारली निवडणुकीला, ओळखता का तुम्ही त्यांना? ओळखीत आली. सांगा, देवानंद रोजकरी जे आहेत त्यांना ओळखता तुम्ही? बरं, त्यांनी विधानसभा जर लढवली आता तर कसं राहील बरं वातावरण? बरं आहे वातावरण. आजी देवराज कसं काय म्हणते का देवानंद भाऊ? देवराज आम्ही देवराज म्हणतो, देवराज मित्रमंडळ म्हणतो आम्ही. तर आता 25 वर्ष झालं पडतच आले, निवडून तर आलेले नाहीत, तरी पण उभारतात. म्हणजे काय तर पावर असल्याशिवाय उभारतात. कुठल्याही पक्षाचा हम्म. आम्ही पक्ष उभारतो आमचे भाऊ निवडून येते. कारण प्रत्येक मंगळवारी त्यांचा जनता दरबार तयार असते. तर भाऊच्या नादात बोलता बोलता खाली पडचाल पुन्हा. भाऊ बी पडत नाही तर मी बी पडत नाव. कसं कसं भाऊ बी पडत नाही तर मी बी पडत नाव. कसं काय एवढं? नाही म्हणजे अशी एक जिद्दच आहे अशी भाऊ. एखादा अनुभव देवानंद भाऊचा तुमच्यासोबतचा काय? अनुभव म्हणजे काय, गेले काम करते ते डेपो देते ते. काय एखादा कार्यक्रम आहे गावात, समजा कोणाचं लग्न समारंभ आहे, अशा वेळेस पण त्यांनी येऊन त्यांना भेटून बोलून. आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या गावात जाणार आहे मी. वेगवेगळ्या गावात जाऊन वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवाराच्या, वेगवेगळ्या इच्छुक उमेदवाराच्या, अपक्ष उमेदवाराच्या मुलाखती दाखवणार आहे मी. ही काय बोटावर नाव टाकले देवराज. कोणी? मीच टाकले स्वतः. आज 20 वर्ष झालं. कट्टर देवानंदचा माणूस. देवराज म्हणजे काय? प्रत्येक काय हे काय टाकले ह्याच्यावर काय टाकले? देवराज आमदार व्हायला पाहिजे का नाही ते? आमदार हो वाटतंय आम्हाला बी त्यांच्या जीवावर नटू वाटतंय. हा पुढं नट वाटते म्हणजे काय? म्हणजे आऊस मोठी. हा. आम्हाला देवना भाऊ आमचा, आम्हाला देवना भाऊ आमचा. आता आमदार करायचं का? हा करायचं ना. हा कुणाला? भाऊला. होय. आता देवानंद भाऊ ओळखीता का तुम्ही रोज करीला? किती कधीपासून? मला लय दिवसापासून त्यांची ओळख आहे. बर. त्यांनी तर मला माणसात बसवलं. आता देवानंद भाऊ रोजकरी जर निवडणुकीला उभारले आमदारकीला काय कसं राहील बरं वातावरण? येते ती निवडून. कसं काय? कसं काय त्यांनी विकास केला शेतकऱ्यासाठी. गोरगरिबाची काम करू शकते ते. बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला वेगवेगळे विषय सतत दाखवत असतो. ग्रामीण भागामध्ये, गावखेड्यामध्ये काय चालतंय हे मी तुम्हाला सतत दाखवतोय. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूवर्स 2,40,40,00,000 व्ह्यूवर्स आहेत. बातम्या छोट्या असो किंवा मोठ्या असो, आम्ही तुम्हाला सतत थेट दाखवण्याचं काम करतोय. ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतोय. आता लोकसभेची निवडणूक पार पडली आणि आता विधानसभेची निवडणूक काही दिवसामध्ये लागणार आहे. त्या अनुषंगाने मी सतत वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन गावातील लोकांचं काय मत आहे, काही हितचिंतकाचं काय मत आहे, समर्थक आहेत काही नेत्यांचे त्यांच्या समर्थकाचं काय मत आहे, अशाच मी वेगवेगळ्या स्टोऱ्या दाखवणार आहे, वेगवेगळे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवणार आहे. तुम्हाला जर पाहिजे असतील तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळी चर्चा, वेगळ्या बातम्या आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व जेवढे मतदारसंघ आहेत विधानसभेचे, त्या मतदारसंघात जाऊन लोकांचं काय मत आहे आणि इच्छुक उमेदवार जे आहेत, जे निवडणूक लढवणार आहेत, ज्यांना आमदार व्हायचंय, ज्यांना आमदारकी लढवायची आहे, विधानसभा लढवायची, अशा सर्व इच्छुक उमेदवाराच्या मी तुम्हाला मुलाखती दाखवणार आहे. त्यांच्या गावात जाऊन ग्राउंडचे रिपोर्ट दाखवणार आहे. त्यांच्या समर्थकाचं काय मत आहे ते दाखवणार आहे. मी असाच एक आता तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी या गावात आहे मी. आणि या गावामध्ये देवानंद रोजकरी यांना मानणारा वर्ग आहे, त्यांचे समर्थक आहेत. त्यांचं काय मत आहे? आता देवानंद रोजकरी यांचा उद्या वाढदिवस आहे आणि आज मी त्या अनुषंगाने आता विधानसभा लढवणार आहेत का नाही माहिती नाही अजून, मात्र त्यांचे बॅनर लागलेत शहरामध्ये भावी आमदार म्हणून. आणि त्याच अनुषंगानं मी आता बिजनवाडी या गावात आहे. तुळजापूर तालुक्यातलं हे गाव आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हे गाव येते. आणि या गावातल्या नागरिकाचं काय मत आहे? देवानंद भाऊ रोजकरी यांनी विधानसभेच्या निवडणुका लढवलेल्या आहेत. ते जेलमध्ये होते, त्यांना जेलमधून त्यांनी विधानसभा लढवलेली आहे आणि त्यांना लोकांनी पसंती सुद्धा दिली होती. काही थोड्या मतानं त्यांचा पराभव झाला. असेच समर्थक आहेत आपल्यासोबत. त्यांचं काय मत आहे नेमकं? देवानंद रोजकरी जे आहेत हे तुळजापूरचे विधानसभा मतदारसंघ लढवणारे उमेदवार आहेत. इच्छुक पण आहेत काही, अशी त्यांची काही समर्थकाचं मत आहे. काही भावी आमदार म्हणून बॅनर लावलेले आहेत. मी आता बिजनवाडी गावात आहे. काय नाव आहे तुमचं? विकास लांडगे. विकास लांडगे, बिजनवाडी. काय सांगाल बरं? आता देवानंद भाऊ रोजकरी जे आहेत ते विधानसभा लढवणार आहेत काय, अशी काय चर्चा आहे का काय? त्यांनी खूप काम केले सर.
काय काय केले काम केलं म्हणजे 5-6-10 वर्ष झालं त्यांनी काम सरकारी आम्हाला बिजनवाडी 100% केले काम. हम्म. हं. काय काम त्यांच्याकडे केलं काम म्हणजे कसं कोणाच्या कोरकट राहू द्या काय राहू द्या सगळं मिटवते ती. हम्म. हं. कोण? देवान भाऊ. हम्म. हं. मग आता ते जर त्यांनी निवडणूक लढवली तर काय पुढे कसं होईल बरं काय 100% येणार भाऊ आमचा देवान भाऊ 100% येणार. काय कारण आहे त्याचं कारण म्हणजे काम केले तसं. हा गोरगरिबाचं हे सगळं काम केलेलं आहे त्यांनी. हा. बरं. हम्म. तुमचं काय नाव आहे विकास एकनाथ लांडगे. तर पुढे काय मंडळी बसलीत आणखीन येता का इकडे जरा काय नाव आहे तुमचं बघा जे आहे ते सरळ दाखवतो मी तुम्हाला बिजनवाडी गावातल्या लोकांचं काय मत आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया वेगवेगळे काही मंडळी तिकडे पण बसलेली आहेत तिकडे पण आहेत नेमकं देवानंद रोजकरी जे आहेत यांच्याबद्दल काय मत आहे यांचं या की खाली तुमची उंचीवर माझी खाली कसा मेळ लागायचा सगळा लागेल की काय नाव आहे तुमचं माझं नाव आहे सुनील नागनाथ निचळ बिजनवाडी. मला सांगा आता देवानंद भाऊ रोजकरीने यापूर्वी विधानसभा खूप किती वेळा लढवल्या 4 टर्म झाले. आता हेच काय कसं पहिली वेळेस कुठं पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा असं काय अनुभव आला तुम्हाला हो आला की काय? पहिल्यापासून त्यांचं जे कार्य आहे त्यांच्या पाठीमागे जो असणारा मतदार आहे आजही त्यांच्या सोबतच आहे. आणि आजपर्यंत कुठलाही नेता असा की पडल्यानंतर त्याची उमेद खचली जाते परंतु आमच्या देवानंद भाऊचा आतापर्यंत असं रेकॉर्ड आहे कधीही खचले नाहीत. आणि यावेळेस असा टर्म आहे की यावेळेस 100% देवानंद भाऊ निवडून येणार 100%. ते आमदारकी लढवणार आहेत का विधानसभा लढवणार 100% लढवणार 100% लढवणार त्यात काय वादच नाही. सपोर्ट कसा मिळेल त्यांना इकडं त्यांचा सपोर्ट असा आहे की 12 महिने दर मंगळवारी हा त्यांचा जनता दरबार भरलेला असतो. कुणाचे काम असू द्या मंगळवारी बाजारच्या निमित्तानं जरी जनता गेली तिथं तर कसलंही काम असू द्या त्यांचं काम सॉल्व्ह होणारच. असं जनतेसाठी झटणारा आणि माणसात मन मिळव असा नेता आहे. आणि कुठल्या कामासाठी त्यांना शोधत जायची गरज नाही. तुळजापूरला जर गेलं सहज गेलं तर त्या ठिकाणी ऑफिसमध्ये भेटतात. कुठल्याही गरीब एखाद्या जनतेनं फोन करू द्या त्याचा फोन उचलतात. आणि फोन उचलल्यावर काय होतंय की कालच्या एका इलेक्शन होऊन सुद्धा कळलंय त्याच एक प्रचिती आहे की देवानंद भाऊ सुद्धा असाच आहे. असा एक धडाडीचा नेता आहे की कुठलंही काम असू द्या 100% तिथं प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होणार. किती लोक इच्छुक आहे तिकडे आता काय चर्चा वगैरे आहे का काही लोकांची नाही आता चर्चा तसं तर आमदार प्रत्येकाला व्हावं वाटत असते पण त्याच्यात धडाडीचा नेता म्हणलं तर देवानंद भाऊच आमच्या हिशोबानं तर. कारण कार्यच तसं आहे. आज 20 वर्ष झालं पडून सुद्धा जनतेचं काम कधीही नाकारलं नाही कसल्याही कामामध्ये. आमच्या गावाला तर असा विकास केला त्यांनी. काय केला विकास हो पाणी पुरवठ्याचं जे काम होतं ज्या पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये दुसऱ्या गावाहून पाणी आम्हाला आणावं लागत होतं तिथं विहीर सुद्धा पाडू दिली नसती पण केवळ देवानंद भाऊमुळं त्या गावात विहीर खोदली आणि 1 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी पेयजलचा या ठिकाणी राबवला गेला. तुम्ही काय करता मी ग्रामपंचायत सदस्य आहे. आता पुढे काय होईल मग आता 100% देवानंद भाऊ येतील निवडून. उमेदवार कसे कुठून लढवणार कुठल्या पक्षातून लढवणार काय चर्चा वगैरे काय झाली का आता कसं आहे आमचं एकच ध्येय आहे की देवानंद भाऊ कुठून का निवडणूक लढवणार 100% भाऊ निवडून येणार. कारण पक्ष आज जर पक्षाचं बघायला गेलं प्रत्येक जण पक्ष बदललाय. आज ह्या पक्षात आहे तर उद्या त्या पक्षात आहे. प्रत्येक जणांचं असंच झालेलं आहे. आता सध्या कोणत्या पक्षाचं काम करतात ते आता सध्या भाऊ तर देवराज मित्रमंडळ या नावानंच काम करतात. आता सध्या कुठल्याही पक्षाचं काही बोललेलं नाही अजून पण त्यांचं कार्यच असं आहे की त्यांच्या कार्यावर ते निवडून येऊ शकतात इथपर्यंत त्यांचं कार्य आहे. होय मामा कुठले आहेत तुम्ही ह्याच गावचे आहेत का काय नाव आहे तुमचं किसन नागनाथ लांडगे. बरं देवानंद भाऊ रोजकरीचं कसं आहे इकडे वातावरण ठीक आहे कसं आपल्यावर त्यांचं कृपा आहे कुणावर इकडे या बिजनवाडीवर. कसं काय कशी काय कृपा आहे आहे. काय आहे आतापर्यंत कसलंच काम नळू दिलं ना आम्हाला. तुम्ही गेलता का त्यांच्याकडे कधी काम होय. घेऊन? कधी गेलता आता लेन झालं सर. मग आता भाऊ आमदार होतील का 100% होती ती. आता आमदार जरी झाल्यावर काय काम सांगताल तुम्ही त्यांना पहिलं काय हेच आपल्याला सगळं पुरवठा झालं की बाजारला आपल्याला सगळं काय करायचं आपल्याला. तुमचं काय काम असेल काय सांगताल बरं तुम्ही त्यांना काय सांगावं असल्याच्या अडचणी काहीतरी काय अडचण एखादी सांगा की काय सांगताल तंबाखू खावा आधी हा बोला टाकून दिली तंबाखू हा बोला काय नाही
बहुमती आमच्या पाठीमाग कुठे बी कशाच काय निवड देत नाही काय नाही. बघा देवानंद भाऊ रोजकर यांची कशी क्रेज आहे, त्यांच्याबद्दल काय मत आहे लोकांचं, हे आपण जाणून घेणार आहेत प्रतिक्रिया. आणखी इकडं काय नाव आहे तुमचं मामा? हा बरं बरं, कुठले आहेत तुम्ही? बरं, आता देवानंद भाऊ रोजकर यांनी विधानसभा जर लढवली तर काय होईल बरं? नक्कीच निवडून येते. काय कारण आहे? कारण म्हणजे त्याने आतापर्यंत कार्यच केले चांगलं. आता माझं तर लय भारी काम केले त्याने. काय केलं? काय शेतातलं लाईटीचं हे कधी एखादा अनुभव आलेला सांगा की? अनुभवच आलाय म्हणतो सांगा. आपण 20 वर्षासाठी त्यांच्यासाठी चलतो. दुसऱ्याला मतदानच केलं नाही आम्ही. हो मामा, तुम्ही इथले जाऊ का? काय नाव आहे तुमचं? दोंडेवा निकम बिजनवाडी. हा? दोंडेवा निकम बिजनवाडी. बरोबर. आता देवानंद भाऊ रोजकर जर उभारली निवडणुकीला, ओळखता का तुम्ही त्यांना? ओळखीच कसं काय? त्यांचा कार्यकर्ता जाऊन कार्यकर्ते जाऊ का? मग काय होईल पुढे नंतर? आमच्या गावात एक दिवसासाठी डिपो जळाला म्हणलं की त्या दिवशी लाईट चालू केलेली आहे. डिपो नवीन टाकून त्या दिवशी लाईट चालू केलेली आहे शेतकऱ्याची. कोणी केलेले? भाऊच्या ऑफिस मध्ये आम्ही गेलो की लगेच बोला पण कोण लगेच डिपो सकाळून चालूच केली. शेतकऱ्यासाठी मदत केली आमच्या गावात. एवढी शेतकऱ्यासाठी मदत केली आमच्या इथं. म्हणून आमच्या गावचं मतदान 80% मतदान त्यांना. बघा, तुळजापूर तालुक्यात बिजनवाडी ह्या गावात आहे मी. आता ह्या गावात काही तरुण मंडळी पण आहे, तिकडे नेमकं काय त्यांचं मत आहे थेट आपण जाणून घेणार आहे. अनकट व्हिडिओ दाखवणार आहे मी तुम्हाला. नेमकं तुळजापूर तालुक्यामध्ये तुळजापूर विधानसभेची निवडणूक आता लागणार आहे काही दिवसामध्ये, आणि निवडणूक लागायच्या अनुषंगानंच नेमकं जनतेमध्ये काय चाललंय आणि नागरिकाचं काय मत आहे आपण थेट जाणून घेणार आहेत. नेमकं काय बघूया आपण. काय मंडळी इथं थांबले, तरुण मंडळी. काय चाललंय? ओके आहे का? समजा कुठे निघाला? काय रोटरला रोटर करायचं का? फिरलं का नाही मग? झालं की घरचं. मला सांगा, देवानंद रोजकरी जे आहेत त्यांना ओळखता तुम्ही? हा. बरं, त्यांनी विधानसभा जर लढवली आता तर कसं राहील बरं वातावरण? बरं आहे वातावरण. काय होईल? तिकीट चांगल्या पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे. हं. त्यांच्यावर आहे त्यांचं स्वतःचं मतदान आहे. फक्त निवडून येण्यासाठी जरा चांगल्या पक्षाच्या तिकिटाची गरज आहे. त्यांना पक्षाकडून तिकीट मिळालं पाहिजे असं तुमचं मत? हा. त्यांनी याच्यापूर्वी कशा निवडणूक लढवल्यात? अपक्ष लढवलेत का? अपक्ष लढवले, महाराष्ट्र निर्माण सेनेतून लढवले होते, समाजवादी पार्टी लढवली होती. पण जरा काय झालं बरं त्यावेळेस? अडचण काय झाली नेमकं? म्हणजे काय, कसं वातावरण कसं होतं त्यावेळेस? बघूया काय मंडळी काय म्हणले मामा. पहिल्या स्टार्टला जे देवराज इलेक्शनला उभारले त्या टायमाला जी देवराज कसं काय म्हणते का? देवानंद भाऊ देवराज. आम्ही देवराज म्हणतो, देवराज मित्रमंडळ म्हणतो. आम्ही मित्रमंडळची शाखेचे घ्यावं. काय नाव आहे तुमचं? युवराज अप्पाराव पारवे. पहिल्या स्टार्टला जे इलेक्शनला उभारले, अपक्ष म्हणून उभारले होते, त्या टायमाला बैलगाडी चिन्ह मिळालं. बैलगाडी चिन्ह मिळाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही तिथं ह्याला मंगळवार सभा, इटकळला सभा झाली, इटकळला सभा नलदुर्गला सभा झाल्यानंतर पुन्हा जळकोटला सभा होती. त्या सभेसाठी आम्ही तिकडे गेलो होतो. आणि त्या टायमाला जे राडा केलता कुठं? जळकोटमध्ये चव्हाण साहेबांना फक्त राडा केला होता. तेवढ्यामुळे देवरात, तरी पण देवरात त्या टायमाला कमीत कमी 300 ते 400 मतांना ही झाला होता. जेलमध्ये असताना सध्या 300 ते 400 मतानं कमी झाला होता. तुमचा इलेक्शन मतदानच्या 2 दिवस अगोदर त्यांना जेलमध्ये टाकले होते. काय कारण? ते जळकोटला यांनी गोंधळ केला ना चव्हाण साहेबांनी, तिथे आम्ही स्वतः सभेला सोबत होतो. देवराजची गाडी पुढे होती, त्यांच्या मागे आमच्या गाड्या होत्या. पुढे जळकोटमध्ये ते घाट तोडून पास केल्या दगडफेक चालू केली होती. त्या टायमापासून पश्चिताप व्हावा लागला हे. आणि किती बी पश्चिताप होऊ द्या, अजून बी बिजनवाडीतून 101% देवराज मित्रमंडळच मतदान त्यांना संपूर्ण होईल. किती बिजनवाडीमध्ये मतदान काय? आमच्या इथं मतदान किती आपल्या टोटल 1300. तुम्ही किती दिवस झाले त्यांचे कार्यकर्ते? त्यांनी पहिल्या स्टार्टला इलेक्शनला उभारलं त्या टायमाला मला मतदानला यादीला नाव आलेलं होतं, तेव्हापासून त्यांच्याकडे जावं. काय कारण आहे बरं एवढं? त्यांचं भाऊकडे देवानंद भाऊची क्रेज अशी काय एवढं? काही असू द्या, गोर गरिबासाठी काही कारण घेऊन जाऊ द्या त्यांच्यापाशी,
मंगळवारी तर जाते पूर्ण मंगळवारी बाजारामध्ये. आता प्रत्येक मंगळवारी जनता दरबार असतो त्यांचा. हा प्रत्येक मंगळवारी तिथं ठिकाणावर असतातच त्यांनी. मग एरिया व्यक्ती बी जाऊ द्या, एरिया व्यक्ती जरी ठिकाणावर नसली, फोन केल्यावर सध्या सहकार्य होऊ शकते. होय. हो काय नाव आहे तुमचं? संजय बबरुवान माने. काय सांगाल बरं आता एवढी देवानंद भाऊची क्रेज जी आहे कसे काय नेमकं काय सांगा म्हणजे ते माणूस निवडणूक कुठल्या पक्षाकडून अपक्ष म्हणून जरी भरले त्यांनी फॉर्म तर त्यांच्या मागे आहेच काही वर्ग त्यांना मानणारा. काय कारण आहे याचं? म्हणणार राहू द्या, तालुक्यात आता 25 वर्ष झालं पडतच आले, हम्म. निवडून तर आलेले नाहीत, तरी पण उभारतात म्हणजे काय तर पॉवर असल्याशिवाय उभारतात. आणि आमदाराला तर आमदार लेवलला तर त्यांनी बोलतच नाही, तिथं डायरेक्ट वरीच जाऊन भेटते. हम्म. आणि तिकीट वरनं बी नाही दिलं तर अपक्ष उभारतात. हम्म. हा अपक्ष उभारतात आणि नाही जरी निवडून आलं तर त्यांचा मतदार गट जी गट आहे त्यांनी फुटू देत नाही. आता विधानसभा लागली तर समजा काय होईल कसं चित्र राहील? कसं चित्र राहिलं म्हणजे आता काँग्रेसचे जे होते मधुकरराव चव्हाण त्यांच्यात फाटाफूट झाल्यामुळे आता भाऊ आमदार होईल असं 100% लोकांना खात्री आहे. बरं. सुनील चव्हाण तिकडे गेल्यामुळे, भाजपमध्ये गेल्यामुळे. तुमचं काय नाव आहे? हा? तुमचं नाव काय? संजय बबरुवान माने. काय करता आपण? काय नाही, शेती करतो. बघा बिजनवाडी गावामध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघातले हे गाव आहे. या गावामध्ये नागरिकाचं काय मत आहे? देवानंद भाऊ रोजकरी जे आहेत त्यांना मानणारा जो वर्ग आहे यांची काय प्रतिक्रिया आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते देवानंद भाऊ रोजकरी जे आहेत त्यांना मानणारा हा वर्ग आहे, त्यांचं काय मत आहे, नेमकं काय प्रतिक्रिया आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे. काय मामा काय नाव आहे तुमचं? अंबादास मनोहर झालो. काय कसं राहील बरं वातावरण काय म्हणतात? वातावरण आता ह्या तालुक्यात कसं कोणी बी दाण्यागाव उभारता, ह्या बाजूला आमच्या देवानंद भाऊचा विजय आहे. कारण कसं प्रत्येक कसं म्हणले कोणी कोणी बी उभारू द्या, हम्म. कुठल्याही पक्षाचा, हम्म. आम्ही अपक्ष उभारतो, आमचे भाऊ निवडून येते. कारण प्रत्येक मंगळवारी त्यांचा जनता दरबार तयार असतोय. हम्म. मग कोणाच्या मुलीचं नाणं न लागलं तर ते जवळजवळ 30 वर्षात त्यांनी 150 मुली संसार मोडालेला जोडलाय. आणि ती वर्षानं 1.5 वर्षानं मुलं जेलमध्ये होती, पाया पडायला आलेली आहे. असा माणूस आहे ती. कसं म्हणले परत सांगा एकदा काय म्हणले तुम्ही? मुली त्यांचा मंगळवार दरबार असतो, जनता दरबार. मग कोणाची तक्रार देतात, कोणाची बायको नांदत ना, कोण नवरा नांदवीत ना, असला विषय जे आहे ती प्रत्येक मंगळवारी ती विषय मिटतात. आणि आता बरोबर या 25 वर्षात 200 मुली आता संसार रांकेला लावल्यात. म्हणजे यांच्या सांगण्यावरून तिकडले वाहिलेत मध्ये बोलवून घ्यायचे, इकडले वाहिले समजून सांगायचं, रांकेला लावायचे. त्या मुली वर्षानं 1.5 वर्षानं त्यांना मुलं झाल्यावर त्याच्या पाया पडायला आले आहेत. त्या असला माणूस आहे. ती एक आमच्या तालुक्यासाठी देवच आहे. कसलं बी काम आमचं असू शकते. खासदार आमदार निवडून आले जे बोंब काय कुठं थोबासवर नजर पडत नाही. आम्ही रोज गेलो की माणूस आमचा भाऊ असा झाला मला फोन लावा, पुन्हा आमदार झाले पुन्हा भाऊ तिकडे जाणार की मुंबई? कुठे बी जातात त्यांची माणसं असली की आम्ही फोन केल्यावर त्यांनी मुंबईवर आमचं काम करते. तोंडपाटा त्यांच्या डोक्यात आहे. ते 35 वर्ष कार्यकर्ते. आता 35 वर्ष आम्ही कुठे नाही, मी रोज ऑफिसलाच असतो. 35 वर्षापासून जेवढी कार्यकर्ते आहेत ती त्यांच्या डोक्यात फिट आहे. ते फोन लावला की बोला की जातो म्हणते. मग एखादा अनुभव सांगा बरं भाऊचा काय कसला तुम्हाला आलेला अनुभव एखादा? मला आलेला अनुभव सांगतो की आमच्या नवरा बायकोच्या आईचे वडिलांचे आमच्या सरांच्या पेन्शन चालू केला 20 वर्षापासून. फुकट 1 रुपया खर्च मिळाला. कुणी केला चालू? देवानंद भाऊनी केला. हा काय विषय त्याच्यात काय कोणी 1 रुपया मला खर्च आला नाही. नुसते कागदपत्र नेले, डॉक्टरला सांगितलं मेडिकल द्या दिला, तहसील कागद नेऊन ठेवले की त्याने ती घ्या बिजवाच्या गटा पडल्या सहीला म्हणलं घेतला 1 महिन्यात खात्यावर पैसे. मग आणि याच्यापेक्षा ब्रह्मदेव सुद्धा माणसाचं काय काम करीत नाही तर मग त्या माणसाला आपण ब्रह्मदेवच म्हणत आहे आपल्यासाठी. आपल्यासाठी देवच म्हणत आहे. कोण? देवानंद भाऊ. हा आम्ही देवच म्हणतो. अडचण कुठलीच नाही. आम्ही तक्रारी कसल्या असू द्या. एवढं कसं काय म्हणजे त्यांनी? एवढं कसं काय म्हणजे माणसाला त्यांचं तसं मनच मिळालंय. आपलं काम होत असेल तर आपण रोज त्यांच्याकडे जाणच आहे. ज्याच्याकडून काम होतं त्यांच्याकडे आपण जायचं, बाकीच्या पायपाडा कशाला जायचा. बघा तुळजापूर तालुक्यातलं हे बिजनवाडी गाव. आणखीन काही नागरिक आहेत आपल्यासोबत, बघूया तिकडे काही मंडळी बसलेले आहेत, बोलतात का बघू. काय सांगाल बरं दादा, काय नाव आहे तुमचं? खलील शेख. कसं आहे मग देवानंद भाऊचं वातावरण? काय म्हणजे एक असं एक जिद्द आहे म्हणून असं पडचाल खाली पाय वर नाही, व्हायचे. पडत ना पडत नाव का? नाही पडत. नाहीतर भाऊच्या नादात बोलता बोलता खाली पडचाल पुन्हा. भाऊ बी पडत नाही तर मी बी पडत ना. कसं भाऊ बी पडत नाही तर मी बी पडत ना. कसं काय एवढं? नाही म्हणजे अशी एक जिद्दच आहे अशी भाऊची बी आणि आमची बी अशी एक जिद्दच आहे असं एकदा यावं असं. काय? भाऊ असं आमदार व्हावे. किती दिवसापासून ओळखता भाऊला? भाऊला म्हणजे जसं असं मतदान मला आले बघा
तसं ओळखत आहोत 2018 पासून. एखादं काम केलं का तुमचं त्यांनी? नाही म्हणजे असं काम म्हणजे असं काय अडचण चालणार नाही अजून काम करासारखी. हा अडचण नाही आला. बघूया आणखीन काही मंडळी आहे, तरुण मंडळीचं मी मत दाखवलं मी तुम्हाला. काही इकडे पण काय बसलेत ज्येष्ठ मंडळी आहेत. नेमकं काय मत आहे बिजनवाडी गावामध्ये? तुळजापूर विधानसभा मतदारसंघातलं गाव, तुळजापूर तालुक्यातलं गाव आहे. आणि या गावामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या मतदारसंघात जाणार आहे. फक्त याच मतदारसंघातला असा वेगळा स्पेशल रिपोर्ट असं काही नाही. आम्ही काही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत. मात्र नागरिकाचं मत काय, इच्छुक उमेदवाराबद्दल लोकांना काय वाटतं आणि इच्छुक उमेदवारांना काय वाटतंय, ज्यांना निवडणूक लढवायची, ज्यांना आमदार व्हायचंय त्यांना काय वाटतंय, त्यांच्या कार्यकर्त्यांना काय वाटतंय, त्यांच्या वेगवेगळ्या जाऊन गावातल्या मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे, ग्राउंडचे रिपोर्ट दाखवणार आहे. तुम्ही हा वैयक्तिक विषय घेऊ नका. मी सर्व वेगवेगळे विषय जाऊन वेगवेगळ्या गावामध्ये करणार आहे, वेगवेगळ्या उमेदवाराचे, वेगवेगळ्या पक्षाचे. एकाच पक्षाचा कुठलाच विषय करणार नाही. आमचं चॅनल सर्वसामान्याचं चॅनल आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,40,00,000 आहेत. विषय कोणताही असो आम्ही थेट दाखवतोय. सबस्क्राईब करा. पुढे जाऊया. मी तर मंडळी बसलेली आहे, ज्येष्ठ मंडळी. काय सांगाल बरं नेमकं इथं आता? इकडे या जरा, या मामा इकडे या. थोडं यांना बाजूला घेऊ. इकडं थोडा अडचणीचा विषय आहे थोडा. तिकडं काहीतरी लोक येतात पलीकडून. आपण इकडे थांबूया थोडं. नेमकं मला सांगा, एक मिनिट कॅमेरा पडून घ्या. मला सांगा बाबा, काय नाव आहे तुमचं? रमेश या बाबा पुढे या इकडं. रमेश बाबन नावडे, बरं, कुठले आहेत तुम्ही? इथलेच आहेत का? बिजनवाडीचे. मला सांगा, आता देवानंद रोजकरी जे आहेत ते विधानसभा लढवणार आहेत का, माहिती आहे का काय? लढून राहते. कसं काय म्हणजे काय याच्या आधी लढवले आहेत त्यांनी? लढवले ते 40 वर्ष काम केले त्यांनी. काय होईल बरं एकंदरीत वातावरण? वातावरण म्हणजे त्यांच्यापासून सगळं शेतकऱ्याला, गोरगरिबाला सगळ्याला चांगलं होणार आहे. सहकार्य करते ते. सहज बी गेले तर डेपो देते ते. अडचण पडू देत नाही ते. लगेच काम करते ते. शेतकऱ्यासाठी ते काम करतात. हा, शेतकऱ्यासाठी काम करतात, गोरगरिबासाठी काम करतात. अच्छा, काय आता एकंदरीत इथलं वातावरण जे आहे कसं काय कसं होईल बरं? काय देवानंद भाऊलाच मतदान होते सगळं. हा, देवानंद भाऊला मतदान करणार. एखादा अनुभव देवानंद भाऊचा तुमच्यासोबतचा काय अनुभव म्हणजे काय, गेले काम करते ते, डेपो देते ते, कुठली बी कामं करते ते, निवडू देत नाही ते. अनुभव म्हणजे काय, हीच अनुभव. तुम्ही पिथलेच आहेत का? काय नाव आहे तुमचं? बबरूवान मोरे. कसं राहील बरं वातावरण आता? देवानंद भाऊ तर निवडणूक लढवणार आहेत का? पण लढवणार आमदार भाऊच होते ते. कसं काय? कारण कसं काय म्हणजे आज 20-25 वर्षापासून लढते त्यांनी. पडले तरी पण त्यांनी हार कधी मानली नाही. ते गोरगरिबाची कामं करतातच, जातात. आता एखादा कार्यक्रम आहे गावात, समजा कोणाचं लग्न समारंभ आहे, अशा वेळेस पण त्यांनी येऊन त्यांना भेटून बोलून गोरगरिबाला आपलं सहकार्याची भूमिका आहे त्यांची. आणि गोरगरिबाबद्दल त्यांची सहानुभूती चांगली आहे. एखादं काम केलेलं सांगा भाऊनी की तुमच्या समोरचा अनुभव एखादा. आता सर कसं आहे, आता समजा आमच्या शेतात घोटाळा झालाय, लाईटीचा घोटाळा झालाय. एखाद्या वेळेस हे कर्मचारी जर आम्हाला हे करण्यात झाले, आम्ही भाऊला फोन केला तर भाऊ लगेच पाठवून देते. दुसरी गोष्ट डीपी जळाला. आज डीपी जळाल्यावर 10 दिवस महिना डीपी घेत नाहीत ही लोक. भाऊनी फोन केला की आम्हाला 1 दिवसात डीपी इथनं निघून आम्ही पोच करून लगेच डागे ट्रान्सपोर्ट करते. म्हणजे शेतकऱ्यासाठी पण चांगले. बरं, मग आता विधानसभेमध्ये काही दुसरे लोक पण इच्छुक असतील ना? असतील ना सर, इच्छुक तर कोणी कसं बघता तुम्ही त्यांच्याकडे? नाही, त्यांची आमची काय दुश्मन नाही सर, पण आमच्यासाठी आम्हाला देवानंद भाऊ चांगले. त्यांनी तर काय आमचे दुश्मन आहेत. आज आम्ही 25 वर्ष झालं लढतोय. जनता दरबार प्रत्येक मंगळवारी घेतला जातो. हो, घेतोय. आता जे समजा तुम्ही रात्री 12-1 वाजता बी फोन लावले तरी पण त्यांचं ऑफिस उघडं असते, आपलं काम होऊन जाते तिथे गेले की आपण. हो, अशी अडचण आहे आम्हाला. हो, आमचं असं झालंय, ऍक्सिडेंट झालाय, तिथं असं झालंय, तिथं कुठली समस्या आडवी आली आहे, कुणाच जर भांडण झालंय म्हणा, सगळं मिटवते जागेत. सगळ्या जनतेसाठी कार्य चांगलं आहे त्यांचं. आणि आमच्या गावात तुम्हाला सांगतो, भाऊला सहानुभूती चांगली आहे. तर त्याचा विषय वेगळा असतोय, त्याच्याबद्दल बी आम्हाला काय म्हणायचं नाही, पण आमच्यासाठी भाऊ आम्हाला चांगले. बघा, तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी गावातच आहे मी. नेमकं या गावातील नागरिकाचं काय मत आहे? आता विधानसभेची निवडणूक येणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं लोकांना काय वाटतंय? लोकसभेची निवडणूक पार पडली, मात्र आता विधानसभेची आलेली आहे. आमदार कोणाला व्हायचंय? आमदार कोण होणार आहे? इच्छुक कोण आहे? बघूया आपण लोकांच्या मनात काय आणि समर्थकाचं काय मत असतं. कार्यकर्ते असतात, एखादे विशिष्ट पदाधिकारी असतात, नेते असतात, त्यांचे कार्यकर्ते असतात. मात्र कार्यकर्त्याचं काय मत आहे? कार्यकर्ते टिकून राहणं हे सुद्धा महत्वाचं असतं. नेमकं काय मत आहे बघूया आपण. इथं तुम्ही काही मंडळी दिसली आहे. काय नाव आहे तुमचं? लक्ष्मण मेसा कांबळे. बरं, कुठले आहेत तुम्ही प्रॉपर? इथली बिजनवाडी. काय सांगाल बरं? देवानंद भाऊ रोजकरी जे आहेत आता सतत विधानसभा लढवतात,
जेलमध्ये असताना मी त्यांनी लढवली. हा जेलमध्ये असताना लढले. आता 4 टर्म झाले भाऊ इलेक्शनमध्ये जायचे. त्यांचं कार्य असं आहे की तुळजापूर तालुक्यामध्ये पोलीस स्टेशन राहू द्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कुठलंही काम राहू द्या, फोनवर काम करते ती. आणि दर मंगळवारी तुळजापूरला ऑफिस आहे त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा जनता दरबार भरलेला असतो. एक फोन केला ही समजेची काम होती. कसलंही काम राहू द्या तुमचं, पोलीस स्टेशन म्हणा काही राहू द्या, एक फोनमध्ये काम होणार. आता काय होईल मग? आता तर 100% निवडून येणारच आहे ह्या टर्मला त्यांनी. निवडून येणार ह्या बारला. काय ही काय बोटावर नाव टाकले देवराज. कोणी? मीच टाकले स्वतः. आज 20 वर्ष झालं. कट्टर देवानंदचा माणूस. देवराज म्हणजे काय? प्रत्येक काय हे काय टाकले ह्याच्यावर? काय टाकले? देवराज. परत सांगा. देवराज. हा, कोणत्या बोटात काय हाताला लावून? देवराज. देवराज. तुम्ही देवानंद भाऊचं नाव प्रत्येक बोटावर असं गोंधून घेतलं सगळं? मी गुंतून तर घेतलंय. काय काय जणांनी छातीवर टाकले. काय बरं? कारण ती भाऊ जे आहे आमचे देवानंद, ती समजा छातीत हृदयात आहे ते. होय. त्याच्यामुळे बघा काय वेगळे म्हणजे विशिष्ट वैशिष्ट्य कसा बघा असतं आणि किती प्रेम करतात लोक. यांनी यांच्या बोटावर देवराज असं नाव टाकलंय. म्हणजे किती लोक प्रेम करतात त्यांच्यावर. मी तुम्हाला दाखवतो. काय मामा काय नाव आहे? शिवाजी काळदा ते. बरं, कसं आहे मग वातावरण आता इकडं? चांगला भाऊच नंबर 4 वेळेस त्यांनी निवडणूक लढवली. लढवेली पण झालं. मग आता ह्या वेळेस आहे तिकीट बी आहे त्यांना. कुठून बरं देवानंद भाऊनी निवडणूक कोण्या पक्षाकडून लढली पाहिजे? ती आघाडी कोण जाणार आहे ती त्यांना बोलवाल ती तिकडं. कुठं? आघाडीमध्ये जाणार आहेत का ते? तिघापैकी कोणाकोण का होणार? तुम्हाला काय वाटतं? इच्छा तुमची काय आहे बरं? कुठं आमदार व्हावं? आमदार हो इच्छा आहे, पण कोण्या पक्षातून लढवायला पाहिजे त्यांनी? तसं काय सांगता येत नाही. पण आघाडीतनं त्याला बोलवाल ते. तिघ बी पक्षातनं बोलवाल ती त्यांना. मग तुमचं काय मत आहे? त्याला देवानंद बाबून ते निवडून यायला पाहिजे. नेता तसा तालुक्याला आता त्याच्या इतर नेता नाहीच आता तालुक्यात. होय मामा, काय नाव आहे तुमचं? दत्ता संभमाने. कसं आहे? आम्ही तर देवराज मित्र मंडळात मतदान करतो. देवानंद भाऊलाच मतदान करतो. कुठे उभारले तर? कुठल्या बी पक्ष, कुठल्या बी किंवा अपक्ष सुद्धा उभारू द्या. अपक्ष जरी उभारली त्यांनी तर आम्ही देवानंद भाऊलाच मतदान करतो. कारण की त्यांनी जवळजवळ 30 वर्षापासून कधी अपक्ष लढली, कधी समाजवादी पक्षातनं लढली, कधी अपक्ष दुसरा जो अपक्ष लढली. पर तरी पण त्यांच्या मागेच आम्ही पहिले त्यांच्याच पाठीमागे असतो 30 वर्षापासून. जर मंगळवारी जनता दरबार असते त्यांचा. पोटगी घेणाऱ्या पोरी नांदाला गेले ते त्यांनी सांगितल्यावर. हा, कोर्टातनं पोटगी उचलीत होत्या. काय ती बोलते ती त्यांना, ती नवऱ्याला एकदा मध्ये घ्यायचं बोलायचं, पुन्हा त्याला बाहेर लावायचं आणि त्या पोरला मध्ये बोलून लगेच हसत जाते ती दोन्ही. पोटगी चालू असताना गेल्या. बऱ्याच ठिकाणी तसं आहे. एवढे म्हणजे त्यांचं एकटंच कामाचे प्रकरण असलेले ती देखील मिटवू तशा मुली नांदाला गेले. कित्येक ठिकाणच्या मुली गेले तशा नांदाला. होय मामा, काय म्हणता? काय नाव आहे तुमचं? झाली का मुलाखत? हे म्हणते ती खरं आहे का? खरं. होय. बघूया. बघा बिजरवाडी गावामधल्या लोकांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. बा पुरुष मंडळीचं मी तुम्हाला मत दाखवलंय. देवानंद भाऊ रोजकरी जे आहेत ते, त्यांच्याबद्दल काय वाटते लोकांना, ग्रामीण भागामध्ये ते कसं काम करतात, त्यांची काय क्रेज आहे, मी तुम्हाला पुरुष मंडळीची दाखवली. इथं मावशी बसलेत. काय नाव आहे? काय चाललंय मावशी? काय नाव बघा? इमल कंटू मिसाळ. थांबा मला बसू दे खाली. काय नाव आहे तुमचं? इमल कंटू मिसाळ. बरं, काय चाललंय मग? काय नाही बघा, निवांत. आमचं नवरा पाशी घेऊन मेलेले आहेत. कधी? आता 1.5 वर्ष झालं. बरं, पोरं किती आहेत तुम्हाला? मला एक मुलगा हाय. बरं, मला सांगा, आता देवानंद भाऊ रोजकरी जे आहेत त्यांना ओळखता का तुम्ही? हा, ओळखीता किंवा काय, त्याने आमचं काम नडविलं नाही कधी. आम्हाला त्रास नाही, मग व्यवस्थित हाय. पण माझ्या लेकाने एवढी शाळा शिकून माझ्या लेकराला तुम्ही एवढंच हाय, मला अडचण कशाची नाही. देवानंद भाऊ जर आमदार झाले तर मग माझ्या लेकराला कुठं बी चिटकवते आली. चिटकत दिले का? हा, बरं, मग विश्वास आहे मग तुमचा? हा, हाय की. आमदार व्हायला पाहिजे की नाही? आमदार हो वाटतंय आम्हाला बी, त्यांच्या जीवावर नटू वाटतंय. हा, पुढं नट वाटतंय म्हणजे काय? म्हणजे आऊस मोठी. हा, आम्हाला देवना भाऊ आमचा
आम्हाला वाटतं ह्या पुढं कोणता ह्याच्या भाऊ देवनाव भाऊ आपला बरं, मला बरं. म्हणा येत नाही बरं का मी आला एका कानानं ऐकू बी येत नाही साहेब ह्या तर येते की अलीकडच्या अलीकडल्यानं येतंय पण ह्या कानानं ऐकू येत नाही बरं मग मला सांगा आता पगार बिगार चालू आहे का नाही तुम्हाला हा हा व्यवस्थित कोणी केली आता चालू? पगार कोणी केली की बघा आता ह्या महिना झाला बघा पडून बघा मला काय ठाव एकटं पोरगा आहे आता 1 महिना झाला बघा पडून 1.5 वर्ष झालं माझं मालक मरून बर का हा आता झाली 1 महिना मग आता जरा निवडणूक लागली ना देवानंद भाऊ आमदार केला जर उभारले तर आणि मग निवडून द्यायचं निवडून द्यायचं का निवडून द्यायचं हम्म. हा त्याची बरं? काय हरकत आहे का बरं आमचं चांगलं करासाठी हो. झालं का बरं बघ आता इकडे पण बघ बघूया काय म्हणता तुम्ही इथलेच आहेत का मावशी काय होतंय देवानंद भाऊ तर आम्हाला पहिल्यापासून त्यांच्या ह्याच्यात आम्हाला काय बोलायला येत नाही का तुम्हाला सांगते मग आता एवढं बोलायला लाव की नाही बाई मला ते तसलं बोलायला येत नाही पहिल्याच बरं मला सांगा थांबा ऐका की बोल नका देवानंद भाऊ जर आमदार किलो उभारले आपल्याला भाऊच पाहिजे का बरं काय काय करतात भाऊ काय आपले काम आले नल्ले करते ते पहिल्याचपासून आपण भाऊची माणसं आहोत, ते आम्हाला माहित नाही काय हा? हा? काय नाव आहे तुमचं संगीता मी सर बरं हा. पहिल्यापासून तुम्ही मानता त्यांना हा भाऊला पहिल्यापासूनच मग आता आमदार करायचं का हा करायचं ना हा. हा कुणाला भाऊला होय हा बघा देवानंद रोजकरी जे आहेत ना तुळजापूर तालुक्यात त्यांची कशी क्रेज आहे नेमकं त्यांच्याबद्दल काय वाटतंय महिलांना काय वाटतंय पुरुषांना काय वाटतंय मंडळीला त्यांच्या समर्थकांना काय वाटतंय तरुण मंडळीला काय वाटतंय इथं पण एक आजी बसले बाबा बोलतात का काय नाव आहे आजी राजूबाई हा राजूबाई बरं 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 का बसला इथं चालले होते तर बसा म्हणली मला बरं बरं आता देवानंद भाऊ ओळखीता का तुम्ही रोजकरीला किती कधीपासून मला लय दिवसापासून त्यांची ओळख आहे बर त्यांनी तर मला माणसात बसवलं हा. मी सरपंच बाई होती पहिली त्यांची सरपंच होता तुम्ही मग बघा माझे सरपंच आहेत हुशार आहेत तुम्ही हं. हा. तुम्हाला सरपंच पण केलं भाऊ त्यांनी मी निवडून आलते हा. मग माझा इलाज चालू दिला नाही ह्या गावामध्ये सर्व दिलं नाही गेलं हा मारलं पोरडा येडा आता घरात सध्या बरं 10-12 वर्षी होत आलं मी सांभाळायला बरं मग भाऊनी काय केलं भाऊनी काय केलं भाऊनी काय करते ते? त्यांनी सांभाळलं त्यांनी बी थोडे दिवस चांगलं केलं त्यांनी बी आता जर आमदार केला उभारले तर काय होईल बरं हो का? काय सांगाल बरं मावशी कुठे गेलते तुम्ही तुम्ही कुठून आला इकडून कोटेत ना बरं आता देवानंद भाऊ रोजकरी जर निवडणुकीला उभारले आमदारकीला काय कसं राहील बरं वातावरण इकडे बघा की जरा आपलं चालू आहे इकडे कॅमेरा ओळखी दावा तुम्ही भाऊला नाही देवानंद भाऊला ओळखता का नाही मग कसं राहील बरं काय होईल वातावरण कसं राहील काय मला कळत नाही तेवढं बरं तर देवानंद भाऊला ओळखीता का तुम्ही होय म्हणाले की ती होय म्हणालेत तुम्ही होय म्हणाले आणखीन काही मंडळी आहेत जे आहे ते दाखवू आपण तसं काय नाही आता मावशीला थोडं समजत नसेल पुढे आणखीन काही मंडळी आहे बघूया चला नेमकं काय मत आहे दाखवतो मी तुम्हाला बघा जनमत घेतलं आपण प्रत्येक विषय वेगळे बातमी वेगळी चर्चा वेगळी सतत वेगळे विषय दाखवतो मी तुम्हाला आता देवानंद भाऊ रोजकरी जे आहेत ते विधानसभा निवडणूक लागणार आहे आणि त्याचा इच्छुक आहेत ते त्यांच्या कार्यकर्त्याचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवले काही शेतकऱ्याचं मत काय आपण जाणून घेणार आहेत आता थोडं शेतामध्ये आहे मी आता काय नाव आहे बाबा तुमचं नाव काय तुमचं माझं नाव व्यंकट शित्रे बरं आता देवानंद भाऊ रोजकरी जर विधानसभेला उभारले तर काय कसं होईल बरं वातावरण ओव्हरलोड आम्ही निवडून देणारच आहोत त्यांना का बरं काय कारण आहे एवढं हा काय करणार तालुक्याचा विकास करण्यासाठी द्यायचं निवडून त्यांनी काय केलंय का असं काय विकास तुम्हाला एखादं काय मदत वगैरे असं काय मदत म्हणजे आता पहिल्यापासून आमच्या गावावर लक्ष आहे त्यांचं करू शकते ते आतापर्यंत केले बी त्यांनी बी. बर मग आता त्यांनी 4 वेळेस निवडणूक लढवलेली आहे माहित आहे का तुम्हाला माहित आहे बरं बऱ्याच मतांना आली होती निवडून म्हणजे कमी पडली मतं शेवटाला त्यावेळेस कसं होतं वातावरण त्यांचं जेलमध्ये होते किती जेलमध्ये असताना काय त्याला तरी पण इकडं सपोर्ट होता त्यांना चांगला मतदानाचा असताना सुद्धा होय मावशी देवानंद ओळखता तुम्ही ओळखते की बर मग काय वाटतंय बरं आता ते आता येते ती निवडून कसं काय कसं काय त्यांनी विकास केला शेतकऱ्यासाठी करते ती काय करते शेतकऱ्यासाठी शेतकरी गेल्यावर लाईटी विषयी बोलाल्यावर त्यांनी जाते ती सांगते ती फोन लावून साहेबांना
गोरगरिबाची कामं करू शकते ते. बघा आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या गावात जाणार आहे मी. वेगवेगळ्या गावात जाऊन वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवाराच्या, वेगवेगळ्या इच्छुक उमेदवाराच्या, अपक्ष उमेदवाराच्या मुलाखती दाखवणार आहे मी. त्यांच्या कार्यकर्त्याचं सुद्धा काय मत आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं असतं. एखादा उमेदवार निवडणूक लढवणार आहे मात्र त्यांना कार्यकर्ते सपोर्ट करणार आहेत का नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं असते. त्याच अनुषंगानं मी आता तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील बिजनवाडी गावामध्ये देवानंद भाऊ रोचकरी हे निवडणूक लढवणार आहेत. त्यांचं भावी आमदार म्हणून काही शहरामध्ये बॅनर लागलेले आहेत. मी त्या बॅनरच्या ठिकाणी पण जाणार आहे. मात्र त्यांच्या कार्यकर्त्याचं काय मत आहे, आता ते निवडणूक लढवणार आहेत. याच्यापूर्वी पण त्यांनी निवडणुका लढवल्या मात्र त्यांना काही थोड्या मतानं अपयश आलं काही ठिकाणी. आता त्यांचं कार्यकर्त्याचं काय मत आहे नेमकं हे सतत झटत असतात कार्यकर्ते त्यांच्यासाठी. आणि देवानंद भाऊ रोचकरी जे आहेत त्यांचं काम कसं आहे हे कार्यकर्त्याकडून मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवल्या आहेत. वेगवेगळ्या गावात जाणार आहे मी आणि असेच वेगळे विषय नक्की तुम्हाला दाखवणार आहे. आता देवानंद भाऊ रोचकरी जे आहेत त्यांच्या कार्यकर्त्याचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा. आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, कारण आमच्या चॅनलचे व्ह्यूवर्स 2,40,00,000 व्ह्यूवर्स आहेत. आणि वेगळे विषय, वेगळ्या बातम्या, वेगळ्या चर्चा पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलचा खाली दिलेला नंबर आहे, आम्ही तुम्हाला त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामन खंडू ओबळेसोबत मी हुकमत मुलानी, तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील बिजनवाडी गाव.